मित्रपक्षांमधल्या वाढत्या संघर्षाबाबत आपण आता अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, शिवस्मारकाच्या निमित्तानं आता मित्रपक्षांमधला संघर्ष टोकाला जाताना दिसतो, एक नवा अध्याय लिहिला जातोय की असं वाटतं आहे। निमित्त आहे ते पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका, काय सांगाल? होय, नक्कीच हेमाली, राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष भाजप आहे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत। पण या सत्तेत सहभागी असलेले, भाजपसोबत सहभागी असलेले एकही मित्र पक्ष आजच्या घडीला समाधानी नाहीत। शिवसेना भाजप युती आहे की मैत्री आहे ठाऊक नाही। शिवसेना भाजप यांच्यात स्पर्धा आहे हे तर सर्वश्रुत आहे आणि हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे असंही नाही। पण एकूण जर बघितलं तर आता मुख्य कारण आहे या स्पर्धेचं ते पुढच्या वर्षी होत असलेली मुंबई महापालिका यांच्यासह अनेक प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका। पण लक्ष भाजपचं हे मुंबईवर आहे। एकूण 227 वॉर्ड आहेत आणि याआधी लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजपने आपली ताकद दाखवलेली आहे आणि आता त्यांना मुंबई आपल्या ताब्यात घ्यायची आणि त्या दृष्टीने सगळी रणनीती आखली जाते। जर शिवस्मारकाच्या आणि विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा जर संपूर्ण कार्यक्रम बघितला तर त्यावर पूर्णपणे भाजपची छाप आहे आणि ती शिवसेनेला निश्चित पटलेली नाहीये, कारण या संपूर्ण कार्यक्रमांपासून शिवसेनेला काही अंतर दूर ठेवलं जाते अशी भावना स्वतः शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे। काल राम मंदिर रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचा जो प्रसंग आहे किंवा तो जो क्षण आहे त्यावेळेस झालेली स्पर्धा ही शिवसैनिकांनी बघितलेली आहे आणि त्यावेळेस तिथे ताकदीनिशी भाजपने शक्ती प्रदर्शन केलं होतं। आता ही उद्या मोठे कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहेत। मेट्रोचा भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल किंवा शिवस्मारकाच्या जलपूजनाचा आणि अन्य कार्यक्रम असतील, तिथे आता शिवसेना तयारीनिशी जाणार आहे आणि शक्ती प्रदर्शनाच्या तयारीनिशी येण्याचे आदेश नेतृत्वाकडून आलेले आहेत। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचा असा उद्याचाही दिवस असणार आहे आणि मुंबई महापालिकेत शिरकाव करायचे, सत्ता स्थापन करायची, शिवसेनेला असलेली सत्ता राखायची आहे, त्यातून हे सगळं घडतं आहे। नक्कीच आता पुढे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच या मित्र पक्षांमधलं नातं अधिकाधिक स्पष्ट होत जाईल। खूप खूप धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।